नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव प्रल्हाद जगन्नाथ माने, कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुरीचं? 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. हो. आणि लागवड कधी केलेली आहे? 20 जूनला. 20 जूनला. हो. म्हणजे आता साधारण किती दिवस झाले याला? 5.5 महिने. 5.5 महिने. आणि लागवड कशी केली? किती फुटावर? 7 बाय 6 वर केली. 7 बाय 6 म्हणजे दोन्ही रोपातलं अंतर 6 फूट. हा, आणि दोन्ही ओळीतलं अंतर 7 फूट. 7 फूट. ओके. तर आता जे ही 5.5 महिन्याची तूर झाली तर व्हरायटी कोणती आहे? गोदावरी. आता जर बघितलं तुम्ही तर ह्याच वर्षी तूर करताय का ह्याच्या आधी कधी केली होती? ह्याच्या आधी केली ते 2-3 वर्षे, परंतु आत्ताचा रिझल्ट खूप चांगला आहे. काय म्हणजे तुम्ही काय वापरलं? ह्याला वैदिकचं सगळं उत्पादन वापरलेलं म्हणजे वैदिक तंत्रज्ञान 100% वापरलेलं आहे. ओके. काय वापरलं त्याच्यामध्ये? कसं दिलं? त्याच्यामध्ये कृषी अमृत 10 पोते, RNPH 2 पाकिट, बरं, 600 ग्रॅमची 2 पाकिट, 1200 ग्रॅम, आणि LSQ ते एक पाकिट वापरलेलं आहे. ओके. आणि मला सांगा, तुम्ही पेरताना घातलंय का नंतर पेरल्यानंतर नाही, 1 महिना पूर्ण जर जेव्हा झाला आणि शेंडा खुलला तेव्हा सॉइल चार्जर पहिल्यांदा सोडलं. शेंडा खुलल्यानंतर एक महिन्यानंतर मी सॉइल चार्जर 2 लिटर सोडलं. तुम्ही पेरायच्या वेळेस काहीच नाही वापरलं. ओके. जर पेरताच्या वेळेस जर वापरलं असतं SSM तर आज काय परिस्थिती? ह्याच्यापेक्षा आणि खूप छान दिसली असते. एकदम जबरदस्त. मला सांगा, आता जर बघितलं हे जे मला सांगा 7 फूट अंतर आहे तुम्ही म्हणताय, इथं तर मुंगत जायला बी अंतर नाही. माणूस थोडं असं करा, हे कुठं शिल्लक आहे किंवा मध्ये जागा आहे पट्टा असं कोण म्हणाल? नाही, काय दिसत पूर्ण एकदम हे झालं. हे तर बघितलं. आता एका ह्याला जर आपण शेंगा मोपायचं म्हणलं तर बघा, एका ह्याला 3-3चा घसा असतो, 4-4चा घसा येतो. आणि शेंगाचं जर आपण जाडी बघितली, जाडी आणि त्याचा आतला ही दाणाही खूप मोठा आहे. 1 2 3 4 आणि मोठी शेंगा आहे. आता जर आपण हे सोलून जर बघितलं बघा, ही निबर एकदम निबर झाले टर्न काय बघा. आणि आतमध्ये कसं बसलंय बघा, त्याचं ही एवढा दाणा मोठा आहे. हे दाणं जर बघितलं तर एवढा मोठा दाणा कधी तुम्ही बघितला? एवढा मोठा होऊ शकत नाही बघा. आणि साईज आणि त्याची चमक जर बघितली, चमक बघा कसं. आता जर आपण हे जर थोडं खाऊन बघितलं तर ह्याची टेस्ट पुरण खाल्यासारखं लागतं सर. मी एकदा पाहिलं, पुरण खाल्यासारखं लागतं बघा सर. पुरण खाल्यासारखं लागतं. भाजून जर आपण शेंग भाजून खाल्ले आपले किंवा करून खाल्ले तर आमच्या वडील म्हणलं पूर्णासारखं लागेल. आम्ही बघितले 2-4 सगळे खाल्ले होते आम्ही. तर ह्याच्या आधी तुम्ही खात होता? खात, पण ते तुरायला लागायचं, इकडे लागायचं. आता पुरण खाल्यासारखं लागतं. म्हणजे हे तुम्ही जे दिलेला एसीटी वैदिकचा जे ह्याला आहार आहे ते पोषक आहे. हो. म्हणजे जे क्वालिटी निघते त्याचं कारण आहे आपण दिलेला पोषण. हो. तर आतापर्यंत बऱ्याच जणांच्या तूर बघितल्या आणि आपली तूर, तर ह्याच्यामध्ये वेगळं पण काय जाणवतं? वेगळे पण म्हणजे माल जास्त लागतो आणि घसाने लागतो, आणि माली खूप त्याचे दाणे खूप सुंदर मोठे राहतात. म्हणजे हे सगळंच तुम्हाला बदल जाणवतो. मला सांगा, आता हे असं जे पेर आहे ही, आता मला सांगा झाडासारखं ह्याचं हे झालंय आणि ह्याला फुटवा, एवढा फुटवा होता का ह्याच्या? फुट नाही, 1-2 पाय असायचे, फुटवत राहते बघा. सगळं फीज झालेलं आहे. खोड बघा ना, खोड कधी झाली? खोड एवढं बघा, पायाच्या मापचं खोड झाले प्रत्येक. आणि त्याला जर ब्रँचेस बघितल्या, खूपच ब्रँचेस आहेत. मला सांगा, पहिलं तुम्हाला किती ॲव्हरेज भेटायचं? पहिलं काय 7-8 क्विंटल व्हायचं. 8 क्विंटल व्हायचं. आता ह्या वर्षी जर बघितलं तर किती वाटतंय तुम्हाला? 12-13 क्विंटल एकरीस, म्हणजे 20 क्विंटल होईल असं 1.5 एकरात. 20 क्विंटल. हो. म्हणजे किती पटीने वाढलं? म्हणजे किती क्विंटल? 1.5-2 पटीने उत्पन्न वाढलं. आणि जर आपण खर्चाचा हिशोब काढला तर केमिकलचा खर्च आणि ह्याचा खर्च म्हणलं, केमिकल खर्चापेक्षा ह्याचा खर्च खूपच कमी येतोय. हो. आणि उत्पन्नात 1.5 पट किंवा दुप्पट वाढ होतेच. उत्पन्नात दुप्पट वाढ. हो. हे खरं वाटतंय का शेतकऱ्यांना? वाटत नाही, परंतु जेव्हा आपण वापरतो आणि जेव्हा त्याचा अनुभव येतो तेव्हा ते लक्षात येतात. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघत होता, किती व्हिडिओ बघितला असता आतापर्यंत? मी असं 2-3 तास संध्याकाळी बघतो, सरांचे दरसारखे व्हिडिओ बघतो. म्हणजे रोज बघतो. मला सांगा, जसं व्हिडिओ मध्ये आपण बघतो तसा तुमचा प्लॉट आलाय का? हो, तसंच आलाय ना. हो. पण काही लोक म्हणते ती फेक आहे, असं आहे तसं आहे. नाही, आपण वापरलंय. ह्याच्या आधी तुमच्याकडून मी
मागच्या मार्च मध्ये ककडीला वापरलं होतं एक पोत वापरलं होतं एचएमचं इतकं रिझल्ट ती ककडीच बंद होत नव्हती, पूर्णच होत नव्हतं, सारखीच चालू बंदच होत नव्हती. मला सांगा सरच होते ह्या सरांनी कोणाची करून घेत होतं मी. ओके. तर आता काही लोकांना काय वाटतं की ही जी आपण बोलतो किंवा आज आपल्याला सगळा जग बघतंय, तर त्यांना वाटतं ही का अतिशयोक्ती वगैरे असं. नाही, अतिशयोक्ती नाहीच. म्हणजे लोकांना ऐकणार मी स्वतः पाहिले ना, आपण पाहिलंय, मी अनुभवलंय, स्वतः केले तेव्हा मग ते अनुभव, त्याच्यामुळे मी झालेलं ना. मी स्वतः बघितलं त्यांचा प्लॉट जाऊन उमरडला. म्हणजे ते तुम्ही स्वतः बघितलं? हो, स्वतः बघितलं. त्यावेळेस तुम्हाला 100% खात्री पटली की आता आहेच. मला सांगा, आता तुम्ही ह्याला LSQ केलंय, सगळं केलंय, ज्यावेळेस तुम्ही ती खतं वापरता तेव्हा काय भावना होती तुमची? भावना मला वाटत येतं का नाही, परंतु जेव्हा पुन्हा 10-15 दिवसांनी पुन्हा ते फरक जाणवला, ते आपटच म्हणजे आपलातूनच झालं. म्हणजे दम काढला तुम्ही? हो, दम काढला. पहिल्यांदा तुम्हाला दुखुमुखू व्हायचं दुखुमुखू, पण त्याच्यानंतर एकदम जबरदस्त रिझल्ट आला. मला सांगा, आता हाईट जर बघितली तर किती हाईट झाली? हाईट आता ते शेंगामुळे वाकले गेले, हाईट 6.5-7 फूट हाईट होते. 7 फूट 7.5 फूट 7.5 फुटाची हाईट. आता जर बघितलं तर ही पूर्ण असं वाकले गेले. आता आपल्या ह्याच्या उंच आहे. आणि इकडे जर बघितलं अजून असं पान कधी तुम्हाला बघायला मिळत तुरीचं नाही. आता हे जर पान बघितलं, लांबी जास्त आहे. बघा, ह्या पानाची जर लांबी बघितली, बघा सर, लांबी तर कसली लांबी आहे बघा. आणि आता तूर काढायला आलेली, विषय म्हणजे काढायला आलेले, हो. तरी पान असे पान तरी पाणी हिरवीगारच आहे ती. पान हिरवं झालं नाही. आणि हो. मला सांगा, आता जी इतर शेतकरी तूर करते ती, त्या तुरीमध्ये काय लोकांना समस्या येते आणि तुम्हाला आली नाही? मी समस्या बघतोय बरं का सर, पण ह्यात किडक्याचं प्रमाण नाहीच. किडकं नाही. कसलंच नाही. तुम्ही आताही कुठंही फिरा, कुठं दिसत नाही सर, बघा. आणि कुठंच नाही. मावाही दिसेल पण त्याचा माव्यात काय परिणाम होत नाही, पण किडकी मात्र कुठंच राहत शकत. म्हणजे कीड पूर्ण कमीच आली. मला सांगा, तुम्ही किडीसाठी काय केलं गावी? काहीच नाही. पोषण, खाल्लं जास्त पोषण दिल्यामुळं त्याच्यावर हे झालं. म्हणजे राम सर नेहमी सांगते, तर तुम्ही मातीवर काम केलं की आपोआप रोगावर काम करता गरज आहे. हे सिद्ध झालं असं वाटतंय का? हो. तर मला सांगा, आता ही जी माती आहे तुमची, ह्या मातीत काय बदल जाणवला? माती जर मऊ झाली. पहिली कशी असायची माती? खरबडीत असायची, जरा कठीण होती. कठीण होती. मला सांगा, आता ही जी माती आहे, जर ह्या मातीचं जर आपण बघितलं तर एकदम भुसभुशीत पाना झालेला आहे तिकडं. हो. तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? इतक्या शेतकऱ्यांना संदेश आहे की वैदिकचं उत्पादन हे खूप चांगले आहेत, व वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. ओके. पण आता काय शेतकरी ऐकतात आणि म्हणतात SCT महाग आहे, त्यांना काय सांगू इच्छिता? नाही, महाग नाही. वापरल्यावर त्याचा रिझल्ट आल्यावर का महाग काहीच वाटत नाही, कारण केमिकल पेक्षा खूप असे रिझल्ट छान आहेत. म्हणजे पहिल्यांदा ऐकल्यावर महाग वाटतंय, आणि ऍक्च्युली वापरल्यानंतर रिझल्ट खूपच छान आहेत. मला सांगा, तुमच्या गवताला काय आनंद तुम्हाला? गावात कुठंच नाही. आम्ही पहिल्यांदा आलताना थोडं गावात काढलं, पुन्हा गावातच काढलं, आलंच नाही गावात. ह्याच्या आधीचा काय अनुभव आहे? कारण का तो पहिले ज्यावेळेस तुम्ही तुरी करायचा त्यावेळेस अनुभव काय होता गवता? त्यावेळेस सर गावात असायचं. आता कुठंच गावात नाही, पुन्हा उगवलंच नाही. म्हणजे SSM वापरल्यावर, SCT वैदिक वापरल्यावर गवत कमी येतं. हो. हे तुम्हाला इथं शाश्वत वाटतंय? हो, वाटते ना, कारण त्या जमिनीतला कार्बो वाढतो ना. म्हणजे कार्बो वाढलं की ते आपोआप जमिनीत गवत कमी होतं. मला सांग, काय लोकांना असं वाटतं की सॉइल टेक्नॉलॉजी वापरल्यावर गवत कमी येतं, ही काय बंकस बोलते? नाही, बंकस. तुमचं काय मत आहे? नाही, बंकस कुठलंच नाही. मी स्वतः अनुभव घेतला, गवतच कमी येतं. गवत कमी येतं. हो. ओके. मला सांगा, तुम्ही खतं औषधं कुठून आणली वगैरे काय? सरांकडून आणली. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता आणि तुमचं शॉपचं कुठं आहे? माझं नाव चंद्रकांत रमाकांत देशमाने. आपलं शॉप जे आहे ते करमाळा तालुक्यामध्ये हायवेला लागूनच आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जे प्रल्हाद माने साहेब आहेत यांनी आपण जसं जसं मार्गदर्शन केलेलं आहे, राम सरांनी जसं जसं शेड्यूल बनवलेलं आहे, आपल्या SCT वैदिकने जसं शेड्यूल आपल्याला PDF करून दिलेले आहे, त्या पद्धतीने आम्ही त्याला सगळं सांगत गेलो की असं पद्धतीने तुम्ही कृषामृत
त्याच्याबरोबर RNPH, नंतर SSM असेल, शिलाजीत असेल, LSQ असेल किंवा सॉइल चार्जर सोडायचं असेल, असं त्यांना जे सविस्तर मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने सर्व 100% त्यांनी फॉलो केल्यामुळं आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळते. म्हणजे आता मला सांगा, तुम्ही जर ही मधनं सोडलं असतं किंवा अर्धच केलं असतं तर असं आला असतं, असा रिझल्ट आला नसता. पण काही लोक काय करतात, थोडं आणतात, निमो वापरतात, धरसोड त्याचा करतात. काय उपयोग, धरसोड करण्याचा काय उपयोग होऊ शकत नाही. काय सांगू त्यातनं काय साध्य होऊ शकतच नाही. जर पूर्ण वापरलं तर वापरायचं, नाही तर वापरूच नाही असं म्हणजे माझं पूर्ण आणि फुल ताकदीने फुल वापरतात. ताकदीने वापरलं तरच ते उत्पन्न यशस्वी होतं. तुम्ही एनर्जी बुस्टर LSQ ट्रीटमेंट दिली त्यावेळेस काय बदल जाणवला? एनर्जी बुस्टरने झाडाला संख्या वाढते, त्याची फुटवा ताकद होती, वाढते. फुटवा वाढते, झाडात ताकद येते. म्हणजे झाडामध्ये एकदम असं चेतना निर्माण हो, झाली. हो. ओके. आज मी तिला जर बघितलं तर आपल्या इकडे ह्या भागामध्ये तूर कमी घेतली जाते. हो. पण शेतकऱ्यांनी SCT वैदिकवर कुठलंही क्रॉप एखाद्या मध्ये जर घ्यायचं असेल तर तुम्ही जर SCT वैदिकवर कोणतंही पीक करू शकला तर 100% शाश्वत उत्पन्न येण्यासारखं तंत्रज्ञान म्हणजे SCT वैदिक आहे. आणि जे काय कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा जे काय रासायनिक खतं वापरून तुम्ही तूर असेल, सोयाबीन असेल किंवा कोणतेही कडधान्य असतील किंवा डाळवर्ग पिकं असतील तर ते इतर केमिकलवर घेण्यापेक्षा जर तुम्ही SCT वैदिक तंत्रज्ञान जर वापरले तर तुम्हाला उत्पन्नही डबल होईल आणि तुमचा खर्चही वाचेल. आणि जो तुमचा किडीवरचा किंवा खुरपणीवरचा जो खर्च आहे तो 0 होईल. त्याच्यामुळे सर याच्यामध्ये असं झालंय, आता त्यांना उत्पादन आल्यानंतर कळेलच, परंतु तुरीचं उत्पादन आपल्याला 7 महिन्यामध्ये साधारण, आता गोदावरी तूर आहे, थोडासा लॉंग ड्युरेशनचं म्हणजे जास्त कालावधीचं पीक आहे, परंतु ऊसापेक्षा सुद्धा आता ते सांगतीलच आपल्याला उत्पादन किती येतं उत्पादन आल्यानंतर ते. आणि ऊस आपला 1 वर्षभर सांभाळायचा, नंतर कारखाना गेल्यानंतर पैसे यायचे, पण आपल्याला हे 7-8 महिन्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त पैसे नक्कीच होणार होतील का नाही? हो होते. मला सांगा, तुम्ही जर सॉइलच्या टेक्नॉलॉजी SCT वैदिक तंत्रज्ञान जर वापरलं नसतं तर ह्या एवढ्या मोठ्या पावसात आज काय परिस्थिती असली असती? अहो, पाऊस इतका वाहत होता की सासीतून सगळं पाणी वाहत होतं, काय तर बोलताय? काय सुद्धा परिणाम झालेला नाही. 2 पाऊस पडलेत त्या बरं, टायमाला. इतर ज्यांनी तूर यंदा केली, यंदा पावसाचं प्रमाण खूप होतं, हम्म. तरी पण मी पाहायला आलतो सर, मी म्हणलं सर, अवसर झाडं जाकले सर, म्हणलं काय भ्यायचे कारण नाही, ती मताने उभे राहतात. इचरा सरांना हा. मी म्हणजे- 2दा विचारलं. मी सकाळ सकाळ आलो, पाऊस पडला होता. सर म्हणलं अवसर आता उठायचं कसं, झाड तर सगळे पावसाने झोपले ते. सर म्हणलं काळजी करणार, ती मताने उभं राहतात. खरंच पाऊस झाला 1-2 दिवसांनी तरी आपोआपच ती मताने उभं म्हणजे राहते. SCT वैदिकचा खुराक दिल्यावर त्यात ताकद येते. हो, ताकद येते. हो येतोय. हो हो. तर आम्ही घाबरलो ना पहिल्यांदा, या असं सगळं साप झालं. मी सरांना फोन सकाळ सकाळ गेलो, सकाळ सकाळ म्हणून सर मी आलो ना, दिवस उगायचे मला सवय जरा चक्कर मारायचा. मी आलो सगळं बघितलं, सगळं असं दुमही झाले, पसरलेच होतं आणि पाऊस होता. आम्ही सरांना फोन केला, सर झाडाची झाडे तर कसं काय, लय अवघड आहे गाड्या. म्हणलं पाऊस लय झाडे अपाटून, पाणी तर सगळ्या रानानं वाहतंय आणि ही झाडं तर काय उठायला सांगता येत नाही गड्या, आता काय करायचं. सर म्हणलं बिहायचं काय कारण नाही, ते आपोआपच 1-2 दिवसांनी पण मताने उठत. म्हणजे तुम्हाला वाटत होतं ही प्लॉट फेल जातोय का? हो, खूपच पाऊस होता ना, कुठनंही पाणीच वाहत होतं. आता इतरांची काय परिस्थिती आहे ज्यांचं केमिकल वापरलं त्यांच्या तुरीची? केमिकलवर आहे पण तेवढ्या प्रमाणात थोड्या प्रमाणात उत्पन्न येतं केमिकलवर. फवारण्या वगैरे फवारण्या त्यांना करावं लागतात. आपल्याला फवारण्या 1-2च फवारण्यावर सगळे झाले. म्हणजे आपले पेस्ट फायटर, डिसीज फायटर ह्याच्यावरच आपलं आलेलं आणि त्यांनी फवारण्या करून पण असं नाही. ओके ओके, ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.